महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या पुणे भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे। भाजपमध्ये प्रवेशासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून रांगेत थांबले आहेत। भाजपमधील या इन्कमिंगने इतर पक्षांना चिंतेत टाकलेलं आहेच, पण त्याचबरोबर भाजपमधील नेत्यांना देखील घोर लावलाय। सध्या त्यासाठी निमित्त ठरलेत मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक रवींद्र धंगेकर। धंगेकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आणि भाजपमध्ये अस्वस्थता पसरल्याचं चित्र पाहायला मिळतंय। भाजपचे महापालिकेतील पक्षनेते गणेश बिडकर यांनी धंगेकर यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाला विरोध केलाय। रवींद्र धंगेकरांना भाजपमध्ये प्रवेश द्यायला गणेश बिडकरांनी विरोध केलाय ना मग मी सांगितलं की आम्ही एकत्र बसून विचार करत असतो, त्यावेळेला विचार करू, पक्ष योग्य वेळेला योग्य निर्णय घेत आहे, पण कोणी उठला आणि पक्षात आला असं होत नाही। आमच्याकडे सक्षम कार्यकर्ते धंगेकर आता निवडणूक हारण्याच्या भीतीने असं काही करतायत का काय, अशी भीती त्यांना जर का वाटत असेल तर ती गोष्ट अलग आहे, परंतु भारतीय जनता पार्टीत त्यांना प्रवेश देण्याचा आत्ता तरी कोणतंही प्रयोजन आमच्या कोर कमिटीत नाही। गणेश बिडकर आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्यातील सख्य जगजाहीर आहे, पण धंगेकर या विषयावर दोघांचंही एकमत झालंय। गिरीश बापट यांनी देखील धंगेकर भाजपमध्ये नकोच अशी भूमिका घेतली आहे। धंगेकर, बापट आणि बिडकर या तिघांचा विधानसभा मतदारसंघ एकच आहे, तो म्हणजे कसबा। कसब्यातून धंगेकर यांनी दोनदा बापट यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली आहे, त्यामुळे बापट आणि धंगेकर यांचा 36चा आकडा आहे। तर कसबा मतदारसंघातून विधानसभेसाठी बिडकर देखील इच्छुक आहेत, त्यांना धंगेकर यांचा सामना करावा लागू शकतो। धंगेकर यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेबद्दल कानावर हात ठेवलेत। भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत राजकारणामध्ये माझं नाव घेऊन मला टार्गेट करतात, तर आजपर्यंत मी कुठल्याही पक्षामध्ये गेलेलो नाही। भारतीय जनता पक्षामध्ये मी कधी प्रवेश केलेला नाही आणि कोणालाही म्हणलो नाही की मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहे। भाजपमधून बिडकर आणि बापट यांचा विरोध असेल तर धंगेकर यांचा भाजपमध्ये प्रवेश कोण घडवून आणतंय हा महत्त्वाचा प्रश्न आहे। भाजपचे सहयोगी सदस्य असलेल्या एका खासदारांनी धंगेकर यांना भाजपच्या वाटेवर आणले, मुख्यमंत्र्यांशी त्यांची भेटही घडवून दिली आहे। त्याहून महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी धंगेकर यांना शब्दही दिला असल्याची चर्चा आहे। मुख्यमंत्र्यांनीच शब्द दिला असल्याने हे खासदार आणि धंगेकर दोघेही निश्चिंत आहेत। नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।